प्रवीण गायकवाड यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती गंभीर आरोप केलेत। माझ्यावरील हल्ल्याचे मास्टरमाइंड चंद्रशेखर बावनकुळे आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। दीपक काटे चंद्रशेखर बावनकुळेंना गॉडफादर म्हणतो असाही आरोप त्यांनी केलाय। दीपक काटेचे बावनकुळेंसोबतचे व्हिडिओही प्रवीण गायकवाड यांनी दाखवले। आमची पुरोगामी विचारधारा भाजपला घातक वाटते असा आरोप त्यांनी यावेळी केलाय। तर अजितदादा आता काय भूमिका घेणार असं म्हणत त्यांनी सवाल उपस्थित केलाय। गेल्या महिन्यामध्ये अशी मीटिंग झाली होती की यांचा बंदोबस्त केला पाहिजे। मी जे सांगतोय ही न्यायालयाने दिलेली एफआर आहे। आता खरं तर त्यांना आर्म ऍक्ट प्रमाणे जामीन मिळू शकत नाही, मग जामीन दिला कोणी? आणि ज्या अर्थी स्वतः दीपक काटे हे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना गॉडफादर म्हणतात, त्यांचं संभाषण व्हायरल झालेलं आहे, गॉडफादर म्हणतात। आता गॉडफादर आहेत आणि गॉडफादर म्हणतात की तुम्ही काही करा, तुमच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत आणि मी स्वतः आहे। प्रवीण गायकवाडजींच्या हल्ल्याबद्दलचा निषेध मी पहिल्यांदा केला। मी अशा घटनांचा निषेध करतो। प्रवीण गायकवाडवर जो हल्ला झाला तो मान्य नाही, तो निषेधार्ह आहे। दीपक काटेबद्दल मी बोललो का हा चांगलं काम करेल, या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व लोक आहोत। आणि शेवटी पक्षामध्ये येत असताना आपण हे बोलतो, जेव्हा पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता येतो तेव्हा त्याच्या पाठीशी आपण राहतो। भारतीय जनता पार्टीचं समर्थन प्रवीण गायकवाडच्या हल्ल्याला नाही, महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही व्यक्तीचं आणि कुठल्याही आमदार खासदारांचं समर्थन या हल्ल्याला नाही।